नमस्कार सर. दिल्ली मराठी प्रतिष्ठान प्रस्तुत फिल्म फेस्टिवल हे जे आयोजित केलं जातं आहे, मराठी फिल्म फेस्टिवल, या संदर्भात काय माहिती द्याल आणि जेनझीसाठी प्रशिक्षण कुठल्या रूपानं आहे? काय काय आयोजन केलेलं आहे? आयोजनाबद्दल थोडक्यात जरा सांगा. धन्यवाद. दिल्ली मराठी प्रतिष्ठानद्वारे पहिल्यांदा दिल्लीमध्ये दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन होत आहे. महाराष्ट्रात मराठी चित्रपटसृष्टीने देशातल्या चित्रपटसृष्टीच्या निर्माणामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. दादासाहेब फाळके ज्यांना देशातल्या चित्रपटसृष्टीचे जनक मानलं जातं, व्ही शांताराम ज्यांनी चित्रपटसृष्टीला संवेदनशीलता शिकवली, भालजी पेंढारकर ज्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये राष्ट्रीयता, राष्ट्रप्रेम या गोष्टींचा योगदान दिलं, अशा सर्व लोकांच्या कॉन्ट्रीब्युशननी खऱ्या अर्थाने केवळ मराठी चित्रपटसृष्टी नाही तर देशातली चित्रपटसृष्टी उभी झालेली आहे. दिल्लीत लाखो मराठी लोक राहतात. त्यांच्यासाठी त्यांची सगळ्यांची अपेक्षा सातत्याने असते की दिल्लीमध्ये मराठी चित्रपट बघायचा मिळावा. त्याबरोबरच जे इतर भाषिक लोक दिल्लीमध्ये राहतात त्यांनासुद्धा मराठी चित्रपटाची ही समृद्धता, ही मॅच्युरिटी, ही संवेदनशीलता, याची जी टेक्निकल एक्सपर्टाईज डेव्हलप झाली आहे अनेक वर्षात, त्या सगळ्यांविषयी त्यांना पण माहिती मिळावी, त्यांना पण त्याची ओळख व्हावी, म्हणून हा दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव आम्ही पहिल्यांदा इथे करतो आहे. यासोबतच तरुणांसाठी 3 दिवसाचं चित्रपट महोत्सवादरम्यान वर्कशॉप, ज्याला मास्टर क्लास असं म्हणतात, ते FTTI फिल्म्स टेक्नॉलॉजी अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट जे आहे त्याच्याद्वारे आयोजित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये फिल्म प्रोडक्शन, त्याचे टेक्निकल आस्पेक्ट, चित्रपट कसा बघावा, चित्रपटाचं ॲनालिसिस कसं करावं, इंटरप्रिट कसं करावा, या सगळ्या विषयाची माहिती या निमित्ताने त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. आणि या सगळ्या 3 दिवसाच्या क्लासमध्ये असे नवीन नवीन पैलू त्यांना पाहायला मिळणार आहे. या 3 दिवसांमध्ये 25पेक्षा जास्त फीचर फिल्म, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज असं दाखवण्यात येणार आहे. निखळ मनोरंजन, कॉमेडी, संवेदनशील, सामाजिक आशयाची मूव्ही, अशा वेगवेगळ्या जॉनरच्या फीचर फिल्म्स आपण मिळून कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देऊळ बंदसारखी मूव्ही असेल, आशासारखी अंगणवाडी सेविकांच्या जीवनावर आधारित, स्थळसारखी महिलांच्या एकूणच संवेदनांची चित्रण करणारी, किंवा उत्तरसारखी मूव्ही ज्याच्यामध्ये जेनझी मुलगा आणि त्याची आई त्यांच्या रिलेशनशिपवर प्रकाश टाकणारी अशी मूव्ही आहे, आणि AI त्यांच्या रिलेशनशिपला कसं इम्पॅक्ट करते आहे त्याच्याबाबत पण चर्चा केलेली आहे. किंवा सामना, जी खूप क्लासिकल मूव्ही आहे, ज्याला 50 वर्ष पूर्ण झाली, किंवा सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जीवनावर आधारित ती मूव्ही आहे, ज्याचं पण प्रदर्शन इथे होणार आहे. अशा वेगवेगळ्या जॉनरच्या सर्व प्रकारच्या मूव्ही सबटायटलसहित होणार आहे, जेणेकरून इतर भाषिक लोकांनासुद्धा येऊन ते आनंदाने बघता येईल. अशा सगळ्या मूव्हींचं प्रदर्शन या 3 दिवसात होणार आहे. 4000पेक्षा जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. लोक या 3 दिवस मराठी चित्रपटांचा आनंद इथे घेतील, आणि येणाऱ्या काळामध्ये हा दिल्ली मराठी चित्रपट महोत्सव दिल्लीच्या सांस्कृतिक कॅलेंडरमध्ये एक महत्त्वाचं केंद्र बनेल अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे, आणि त्या दृष्टीने आम्ही तयारी करण्याचा आमचा मानस आहे. सोबतच देशभरामध्ये जे मराठी चित्रपट महोत्सव होतात त्यामध्ये सुद्धा हळूहळू दिल्लीमधला चित्रपट महोत्सव, राजधानीमध्ये देशाच्या होणारा चित्रपट महोत्सव, यांनी पण स्वतःचं एक वेगळं स्थान उत्पन्न करावं असा पण आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून अनेक उत्कृष्ट चित्रपट, कलाकारांसोबत गप्पा गोष्टी, अनेक चित्रपटांचे कलाकार येणार आहेत या 3 दिवसात. प्रवीण तरडे, देऊळबंदचे कलाकार आणि दिग्दर्शक, त्यांचे निर्माते किशोर वाणी, त्याचबरोबरीने अभिजित चव्हाण, संदीप पाठक, उषा नाडकर्णी खूप वरिष्ठ कलाकार आहेत, प्रियदर्शिनी इंदलकर, वनिता खरात, असे अनेक कलाकार, दिग्दर्शक, निर्माते या 3 दिवसात येणार आहेत. त्यांच्यासोबत अनेक प्रकारच्या गप्पा गोष्टी आपले सगळे दर्शक करणार आहेत. त्यामुळे रसिकांसाठी हा 3 दिवसाचा जबरदस्त मेजवानी आहे. सगळ्यांनी याचा भरपूर आनंद घ्यावा अशी आमची सगळ्यांना विनंती आहे. ॲडव्होकेट आशिष शेलार, महाराष्ट्राचे संस्कृती मंत्री, खासदार विनोद तावडे साहेब, महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार, असे 2 जण उद्घाटनाला प्रमुख रित्या उपस्थित राहणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री पण उपस्थित राहणार होत्या, पण दिल्ली विधानसभेचं सत्र लांबल्यामुळे त्या स्वतः प्रत्यक्ष येऊ शकत नाही आहे, पण त्यांनी त्यांच्या शुभेच्छा या कार्यक्रमासाठी पाठवल्या आहे. मला वाटतं असा भरगोच्च कार्यक्रम आहे, लोक याचा आनंद घेतील. तुम्ही बघितलं असेल, छान वातावरण इथे तयार झालेलं आहे फेस्टिवलचं. लोक सेल्फी काढतात आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे कलाकार मागील 60 दशकांमध्ये आपल्या देशात होऊन गेले मराठी चित्रपटसृष्टीतले, त्यांची आठवण इथे या प्रदर्शनीतून आम्ही केलेली आहे. त्यामुळे असा भरगोच्च कार्यक्रम, एका अर्थाने 3 दिवसाचं मराठी चित्रपटाचं एक मोठं फेस्टिवल
आपण इथे आयोजित केला आहे. सगळ्या आनंदाने याचा आनंद घेतील, आस्वाद घेतील अशीच अपेक्षा आहे. दिल्ली मराठी प्रतिष्ठानाद्वारे आयोजित हे जे फिल्म फेस्टिवल आहे ह्यात तुम्ही आत्ताच उल्लेख केला की तरुणांसाठी आम्ही अभिनयाचं वर्कशॉप याचं आयोजन केलेलं आहे. नेमकं त्या वर्कशॉपमध्ये काय काय इन्क्लूड आहे आणि ज्या तरुणांना अभिनय क्षेत्रात स्वतःचं नाव लौकिक करायचं आहे किंवा करिअर करायचं असं आपण म्हणू शकतो, त्यांच्यासाठी काय खास आहे आणि ट्रेनिंग त्यांना कुठून दिलं जात आहे, कशा पद्धतीचं आयोजन आहे आणि तरुणांचा कसा प्रतिसाद आहे या वर्कशॉपला? जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तरुण मुलामुलींसाठी किंवा सर्वच प्रकारच्या लोकांसाठी ज्यांना चित्रपटसृष्टीत काहीतरी स्वतःचं एक करिअर बनवण्याच्या दृष्टीने विचार करायचा आहे, त्यांच्यासाठी एका अर्थाने या सगळ्या चित्रपटसृष्टीची ओळख करून देणारं हे 3 दिवसाचं वर्कशॉप आहे. टेलिव्हिजन अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट जे आहे FTII त्याचे तज्ज्ञ वर्कशॉप घेण्यासाठी इथे आलेले आहेत. एका दिवशी आज पहिल्या दिवशी त्यांना फिल्म प्रोडक्शन आणि त्याचे वेगवेगळे टेक्निकल आस्पेक्ट्स फिल्म प्रोडक्शनचे याच्याविषयी त्यांनी माहिती दिली. उद्या ते बाकी चित्रपट निर्मितीमध्ये कोणाकोणाच्या काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्याची माहिती देणार आहेत. आणि परवा चित्रपट कसा बघावा, एखादी कथा कशी ॲनलाईज करावी, त्याचं इंटरप्रिटेशन कसं करावं, त्याचं ॲनालिसिस कसं करावं, या सगळ्या विषयाची ती तज्ज्ञ अनुभव शेअर करणार आहेत, माहिती करणार आहेत. त्या संदर्भातल्या काही शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी दाखवणार आहे. असं या पूर्ण मराठी चित्रपटसृष्टी आणि एकूणच चित्रपटसृष्टीच्या ची नीट ओळख करून देण्यासाठी, त्यांना एका अर्थाने सेन्सिटाईज करण्यासाठी हा 3 दिवसांचा वर्कशॉप आहे. आणि याच्यात ज्यांना आवडेल ते ऑफकोर्स पुढच्या काळामध्ये मग त्याचं विशेष काही अधिक डिटेल ट्रेनिंग त्यांना घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून ते घेऊ शकतात. पण अशा प्रकारचा प्रयत्न आहे की याच्यातून त्यांची ओळख व्हावी या सगळ्या वेगवेगळ्या टेक्निकल आस्पेक्टसोबत. आणि या 3 दिवसामध्ये जे सहभागी होतील त्यांना आपण दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि FTIच्या वतीने सहभागितेचं प्रमाणपत्र पण देणार आहोत, ज्याचा त्यांना त्यांच्या करिअरमध्ये पण फायदा होईल. त्यामुळे मला वाटतं 100पेक्षा जास्त तरुणांनी याला रजिस्टर केलेलं आहे. ते त्याचा नक्कीच लाभ घेतील असा मला विश्वास आहे आणि त्यांच्या जीवनात त्याचा त्यांना उपयोग होईल असा पण आम्हाला विश्वास आहे. या वर्कशॉपमध्ये जे मुलं सहभागी झाले आहेत त्यात मराठी मुलं जास्त आहेत का अन्य मुलं सुद्धा आहेत? या वर्कशॉपमध्ये आम्ही मराठी आणि इतर भाषिक विद्यार्थ्यांना तरुणांना सुद्धा आवाहन केलं आहे. ऑफकोर्स मराठी विद्यार्थी पण मोठ्या संख्येने आहेत. दिल्लीत राहणाऱ्या मराठी लोकांचे तरुण मुली सहभागी होतात आहे. पण हे सर्वच इतर भाषिक आणि मराठी भाषिक लोकांसाठी किंवा असं म्हणू सर्व भाषिक लोकांसाठी हा वर्कशॉप ओपन आहे. आणि त्यामुळे सर्व भाषिक मुलं याच्यामध्ये आलेली आहे 100पेक्षा जास्त. आणि आमची अशी अपेक्षा आहे की मोठ्या संख्येने लोक याच्यात सहभागी होऊन तरुण याचा लाभ घेतील.